श्री गुरुदेव दत्त. नगर जिल्ह्यामध्ये एक गावात घडलेली घटना आहे. काकींचे म्हणजे त्यांचे लग्न झालेले, त्यांना त्या दत्तभक्त होत्या. निस्सीम भक्ती आणि सतत नामस्मरण, एकदम मनापासून पवित्र आत्मा असलेल्या त्या अशा लहानपणापासून दत्त मंदिरात जायचं, दिलेला प्रसाद ठेवायचा, त्यातली थोडंसं घेऊन निघायचं आणि अर्थातच देवाला विचारून बरं का. समजायला लागलं तोवर भक्ती आत खूप मुरलेली होती. भोळी भक्ती, सतत त्यांचं नामस्मरण. आता लग्न होऊन त्या सासरी आल्या होत्या. संसाराला सुरुवात झाली. घराण्याचे नाव मोठे होते. सर्वांना अन्नदान त्या करीत असत. विचारपूसही सगळ्यांची करत असत. अशा मायेने त्यांनी सगळ्यांना माया लावली होती, प्रेम लावलं होतं. त्यामुळे त्यांना देखील सगळ्यांचं प्रेम तेवढ्याच प्रमाणात मिळत होतं. त्यानंतर त्यांना एक मुलगा पण झाला. शेतात काम करत असताना पौर्णिमेच्या दिवशी समोर श्री दत्त महाराजांनी दर्शन दिले आणि त्यासाठीच त्यांचा जीव असलेला होता. ती इच्छा देखील त्यांची पूर्ण झाली होती. दर्शन दिल्यानंतर त्यांनी प्रसन्न मनाने गुरुदत्तांकडे बघितलं. डोळ्यात एक प्रकारची आशा होती, इच्छा होती. असं काहीच नव्हतं बरं का. पण तरी श्री दत्तगुरूंनी विचारलं की तुला काय हवं, संपत्ती की संतती? एका क्षणामध्ये तिनं उत्तर दिलं की मला संततीच हवी देवा. अर्थातच देवाच्या त्या रूपाने, त्या तेजाने त्या चक्कर येऊन पडल्या. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मग खूप शोधल्यानंतर त्या शेतात आढळल्या. तेव्हा एक अशी घटना घडली की अंगावरले दागिने सगळे गहाळ झालेले होते. एक सिद्धाकडे हे लोक गेले आणि नाथांची गादी परंपरा होती त्यांच्याचकडे. त्यांनी सांगितलं की गावात येणाऱ्या नारळी पौर्णिमेला भंडारा करा. भजन चालू असताना दागिने सापडतील. नारळी पौर्णिमेला त्यांनी म्हटल्याप्रमाणे गावामध्ये येऊन भजन केलं आणि भजन चालू असतानाच दागिने देखील समोरून अचानकपणे पडले. तर नारळी पौर्णिमेला गावात त्यानंतर भंडारा होऊ लागला. लापशी, भात, सांबार, आजूबाजूची लोकं येऊ लागली आणि त्या दिवशी सगळ्यांना अगदी मनापासून अन्नदान होऊ लागले. सगळे लोक तृप्त होऊन जेवण करून तिथून अगदी सुखासमाधानाने जाऊ लागले. काकी मात्र अन्न ग्रहण न करता लोकांना जेवू घालत. त्याचवेळी हे सगळं करत असताना एका पायावर उभं राहून त्यांचं नामस्मरणसुद्धा चालू असे बरं का. त्यावेळी त्यांच्या पदरामध्ये खडीसाखर आणि खोबरे अगदी आपोआप येऊन पडत असे. ही गुरु महाराजांची जी कृपा होती, त्यामुळे काकी खूप समाधानी होत्या. परंतु तो प्रसाद जो त्यांच्या पदरात येऊन पडत असे, तो प्रसाद मात्र त्या एकट्या कधीच घेत नसत. तो सगळ्यांना त्या वाटत असत आणि त्या प्रसादाला वाटल्यानंतर त्यांच्या मुखावरती एक वेगळं समाधान निर्माण होत असे. अशा प्रकारे गुरु महाराजांची त्यांच्यावर अखंड कृपा होती. पुढं त्या माऊलीला 7 अपत्य झाली आणि अजूनही महाराज भक्तांच्या हाकेला धावून येतात. ही प्रचिती येते. ह्यात त्यांची भक्ती, शुद्ध भाव आणि पूर्वसुकृत सर्वाची नोंद घेण्यासारखी आहे. तुमचा जर भाव शुद्ध असेल, भक्ती शुद्ध असेल, तर अशी अनुभूती नक्कीच येत असते. मला खात्री आहे की तुम्हा भक्तांनासुद्धा असे अनुभव येत असणारच, येतात आणि येत राहतात. नेमका महाराज अनेक भक्तांना आजही अनुभूती देत आहेत. फक्त गरज आहे ती श्रद्धेची, शुद्धतेची आणि मनापासून घेतलेल्या नामस्मरणाची. गुरु महाराज कधीच कुणाला निराश करत नाहीत, कधी कुणावर रागवतही नाहीत. सर्वांच्या चुका पोटात घालतात आणि सगळ्यांना
अनुभूती देतात, प्रचिती देतात. तुम्हाला देखील अशी प्रचिती नक्की येत असणार. येत असेल तर मला नक्की कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री गुरुदेव दत्त.